करायचं का चालू? मी परी, हो नाव पण परीच, पण माझ्याकडे पंख नाहीत हा. मी ना थोडीशी खटाळ आहे आणि थोडीशी गोड पण. मला ना सगळं लिहून ठेवायला आवडतं आणि छोट्या छोट्या गोष्टी मी जपून ठेवते. माझी माणसं, माझं घर आणि माझी छोटीशी दुनिया. चला तर मग माझी छोटीशी दुनिया तुम्हाला घेऊन चलते. होय ग मोठी मम्मी, या तांदळाचं का करणारीस? तुला आवडते म्हणून तांदळाची खीर बनवणार आहे. मनुका टाक. ये मी पटकन डाव रुकवते. जरा पाणी आणतो का माय? डाव राहिलाय. तुमचा डाव हुजक ना आमचा जीवन जाऊन म्हणजे झालं बाबा. तुमच्या आधी मीच जाणार. ए पुरी, का परू कुठे जाणार आहेस? नाही वगैरे बसू वाट ना का कोणाने? पप्पानेच पहिले बोलायची सुरुवात केली. का दादा? चुकलो ह्याच्यानंतर असं काय बी बोलत नाही बघ. बाळा, मी भाकरीला बसला येणार आहेस का तू? हो मम्मी आले. माझ्या हाताची भाकर कोण कोण खाणार? मी. माझी एवढी भाकर झाल्यावर तू कर. हा करतेस का? अगं ताट वाढलं या जेवायला. करतेस का तू? झाली का नाही परू माय भाकर जेवण झालं इथं आमचं. आले. आई. ते आणि कशाला ठेवणारीस? तुझ्या हाताची चव घेऊन बघ की. अगं मोठी मम्मी, ही भाकर मी दादासाठी ठेवली हो ग. मी काय कवा बी बनवून खाऊ शकते. बरं माय तो तुझा दादा आला. अबो, मला सोडून एकटं जेवण आहे का नाही? अरे लेकराला त्याच्या हाताला एक भाकर बनवलंय आणि तिथे समद्यांना खाऊ घातले बघ. आता एक घास उरलाय ते तुझ्यासाठी ठेवले. होय, ही भाकर मीच खाणार, तू नको खाऊ बर का? मी खाल्ले पण नसते. होय, अगं ए चायनीज बिल्ली, तुझं जर लग्न झालं का नाही, मी रोज तुझ्या घरी जेवायला येणार. जमतंय का? बघू तुझी बायको दिली तर. कसं देत नाही? बरं जाऊ दे, भाकर दे बरं. पहिले पैसे दे. पैसे? बर. काय ग सारखं सारखं पैसे मागतीस? काय करणार कायच त्या पैशाचं? आडी अडचणीला कामाला येत. अगं माय माझं गल्लाचं काय? देखो ना वाटतं. देखो ना. अगं हल. आबे हल. अगं चल. फुस. अगं चल. आबे चायनीज बिल्या ग बस. तू चायनीज बिल्ली आहेस. ए अरे गप्पा रे.
येत आहोत. काय करतीस? आज सूर्यवंतीकडे चल, कळालं? बर. आकाश 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 गाडी चालू कर. परी हे पिल्लू हे बाळा उठ की. अहो मी काय म्हणाल ते आम्ही जाऊन येतो. चला मग मी येतो. नाही तुम्ही झोपा. आत्ता साखरेची गोळी घेतला हो. मी आहे. आम्ही दोघी जातो. बोलायला गेले बोल्यावर सगळं सांग. तू काळजी करू अजिबात रडू नको. तुमचे रिपोर्ट आलेत का सगळे? रडू नको हा साहेब आले दिले. अजिबात रडू नको. तुम्हाला मॅडमला बोलवलं चल पटकन. तू नको काळजी करू. दादा ती डॉक्टरला बोलायला तू नको काळजी. तू मला फक्त एकदा बघायचं तिला. तुमचं म्हणणं सगळं पटतंय, पण मला तिला एकदा बघूच द्या. थांब दादा गेले ना. दादा आला की मी दादाला सांगेन. हां की दादा नाही एकदा परीला भेटवलं पण तू नको काळजी करू. मोठी मम्मी बोल ना तरी ए बा हे कुठे बघ ना. दादाला बोलू हे पिल्लू तरी मम्मी हे बोल ना तिला. तू बोल ना तिला. तू बघ ना तिच्याकडे. हे बोल ना तू बोल की. तू बोलीस ना. तू बोल तिला उठव. करू पिल्लू एक करू हे बा परी ते बघ कोण आलं. बघणार आहे बाळा. बरी तरी तरी मला उठ नाही का. काय म्हणे डॉक्टर. घाबरायचं काय कारण नाही म्हणून. पण पुढच्या उपचारासाठी आपल्याला लातूरला जावं. लातूर अरे पण जायचं कसं. ॲम्ब्युलन्स. काय नाही सगळं ठीक आहे. डॉक्टरने म्हणले की लातूरला घेऊन जायचं. त्यासाठी ॲम्ब्युलन्स चल पटपट घे. अरे परश्या बोला की वया. तशी आपली राणी पांढरी शिपट एकदम बिल्या का पण लोकांच्या वाईट काळातच आपलं घर चालतंय रे. खराय बया तुमचं. चल आपल्याला लगेच निघायचं लगेच. कोण आहे पेशंट? आमची बारकी बहीण आहे हो. चला लवकर. 10,000 रुपये होतील बस. काय 10,000 रुपये काहीतरी कमी करा की भाऊ. बरं जाऊ द्या चला लवकर अर्जंट आहे उगाच करा.
काय म्हणलं सर डॉक्टरने? चाललो होतं बघ काम करा. आबा मी कुठे गेले तिकडे कुठे राहू दे रे बाबा आहे तर घरी जा आवाज आम्ही जाऊन येतो नाही जपले तुला गजनो तळ हाताचा फोड तू साखरेचा गोडवान मधाची ओढ तू तुझ्या सन्याने स्वर्ग हा घरी तू बोले ना परी गा तू बोले ना परी डोळे खोले ना परी गा तू खोले ना परी तू बोले ना परी गा तू बोले ना परी. वय ग मोठी मम्मी, चहामध्ये जास्त पत्ती पडल्यावर का होतं? कडू आणि साखर गोड होते. चहासारखं आपलं सुद्धा आहे. जसं माणसाच्या आयुष्यात सुख आहे तसं दुःख पण आहे. दोन्हीपैकी एक जरी गोष्ट अति झाली की पूर्ण आयुष्य खराब होतं. तसंच चहाचं पण आहे. म्हणजे मोठी मम्मी, स्त्री आणि पुरुष मध्ये समानता असली पाहिजे, तसंच ना? एकदम बरोबर. प्रेम तुझ्या बोलण्यात प्रेमाची तू सावली शिंपल्याचं नशीब मोठ मोत्याला तू घावली. ओ, गुलाबाच्या फुलावानी रूप तुझं भारी गुलाबाच्या फुलावानी रूप तुझं भारी रूप तुझं भारी रूप तुझं भारी. शाळेत गेल्यावर तुझ्या बर्थडेची चॉकलेट वाट बरं का माझ्या सगळ्याला. काय जातोस का अरे काय मारलेस लेकराला? शाळेत घातलं तर नुसतं धिंगाणा घालाले मस्ती घालाले. ह्याची शाळाच बंद करतो. अरे शाळा बंद केल्यावर तू सुधारला वाटतंय का तुला? नाही सुधारला तर हाय की फटके. आधी मारायचं बंद कर त्याला. शाळेत घातलास तर चार गोष्टी शिकल ती, नाहीतर तुझ्या संग खड्ड्याच खंदारा नाही ती. बरोबर आहे बा. असलं करणू गडे लेकरा संग. हा मी जर शाळेत जायचं नाही म्हणून हट्ट करून बसले तर तुम्ही काय करता? हे बघ पुरुमाय, शाळेत गेलं शिकलं तू लय मोठी साहेबीन होतोय बघ. आणि नाही गेल्यावर काय, इथं आई सगळं घरात भाकरीच थापावं लागणार आहे. भाकरी करणं पण चांगली नाही का वडील? तसं नाही माय, भाकरी करणं चांगलं आहे पण सगळ्या आया बहिणीचे हात काही भाकरी करण्यासाठी बनलेत होय. म्हणजे मला स्वातंत्र्य आहे. हिंगास आता कसं बोललीस? लातूरच्या डॉक्टर पत्र दिलेत ना, जाऊन चेक वगैरे केला. आता खेळत होती पल्ली. पाहण्यास तुला असते मला कशी घाई ग व्याकुळ झाले डोळे फक्त तुझ्या पायी ग. भरे पोट माझा जावा घास तू ग चारी भरे पोट माझा जावा घास तू ग चारी घास तू ग चारी घास तू ग चारी. बरोबर दोघांपैकी कोणाची मेहंदी जास्त आहे त्या बघून आणि ज्याची
मेहंदी जास्त रंगत त्याचं तुझ्यावर लय 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 प्रेम असेल हा? असं म्हणता नाही. हा हो असं असं नसतं काय माझी पिल्लू ना परी गा तू बोल ना परी डोळे खोल ना परी गा तू खोल ना परी तू बोल ना परी गा तू बोल ना परी डोळे खोल ना परी गा तू खोल ना परी अहो भैया तुम्ही त्या गाडीचा आतापर्यंत निघाल तुझ्या बरोबर माघारी आले. हो भैया चला की लवकर. दादाला तुझ्या फक्त तुझा साथ असावा हातामध्ये चिमुकलीचा हात असावा लडू भाळ काळाशी खंबीर होनी लडू भाळ काळाशी खंबीर होनी खंबीर होनी खंबीर होनी तू बोल ना परी गा तू बोल ना परी डोळे खोल ना परी गा तू खोल ना परी तू बोल ना परी गा तू बोल ना परी डोळे खोल ना परी गा तू खोल ना परी सॉरी तुम्हाला यायला उशीर झाला. आजार गंभीर होता. डॉक्टर साहेब प्लीज बरी हा खूप दुर्मिळ आजार आहे आपल्याकडे याचा उपचार होत नाही तुम्हाला ताबडतोब लातूरला निघावं लागेल प्लीज हे बाळा हे बाळा हे बाळा बरी डॉक्टर सर काही मदत होऊ शकेल सॉरी. काही हरकत नाही थँक्यू एंजल फाउंडेशन जे अनाथ मुले असतात त्यांच्यासाठी आम्ही फंडिंग गोळा करत आहोत. मी एंजल फाउंडेशनकडून आले जे अनाथ मुले असतात त्यांच्यासाठी आम्ही फंडिंग गोळा करत आहोत. मी एंजल फाउंडेशनकडून आले जे अनाथ मुले असतात त्यांच्यासाठी आम्ही फंडिंग गोळा करत आहोत. अरे तिकडे जर सगळ्याला दे येतेस का काय करायला करू माय तुला चॉकलेट सगळ्या लेकराला दे म्हणलं होतं. अरे त्याने लय कडू आहेत. दादाला जशी बहीण आहे का नाही तशी प्रत्येकाला नाही. म्हणून तुझ्यासोबत खेळत असताना त्यांना बहिणीची कमी भासत नसेल. हा म्हणून तू प्रत्येकासोबत कसं राहिलं पाहिजे बंधुत्वाने. हुशार.
आता एक काम कर, हे सगळे चॉकलेट घे आणि सगळ्याला वाटून ये जा. मॅडम, आकांक्षा. थँक्यू सर. तुमच्या या छोट्याशा मदतीमुळे खूप जणांचं आयुष्य बदलेल. थँक्यू. लहानपणी एक कविता होती, चूचू ये चारा खा, पाणी पी आणि भुर्र. या ओळी आता खूप त्रास देतात, कारण अशीच चिवचू आमच्या आयुष्यात होती, जी आली, चारा खाल्ली, पाणी पिली आणि भुर्र उडून गेली. तिचा सहवास आजही कायम सोबत. तिच्या आवाजाचा भास होतो, ती सतत सोबत असल्यासारखं वाटतं. खरंच घरात मुलगी असणं म्हणजे ऑक्सिजन असल्यासारखं असतं. तुझ्याशिवाय माझं आयुष्य बेरंग आहे रे, पण तुझ्या आठवणीच्या रंगात जगण्याचा प्रयत्न कर. जिथं कुठं असशील ना तिथं नीट राहा, काळजी घे. तुझा दादा तर नेहमीच तुझ्या सोबत आहे रे. आणि लक्ष असू दे बहिणाबाई, लवकरच तुझ्या आशीर्वादाने नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुला विसरणं शक्य नाही रे बाळा. हे बरे, कशी आहेस? करमत नसल ना तुला माझ्याशिवाय? मला पण अजिबात करमत नाही बघ. अगं, तुझ्या याच आठवणीमुळे आम्हाला नवीन आयुष्य जगण्याची ऊर्जा मिळते. कॅन्सर सारख्या आजाराला तू झुंज दिलीस, पण आम्हीच कुठेतरी कमी पडलो. पण बाळा, वेळ सांगून देत नाही ग. समाजामध्ये अशा किती घटना घडतात. तुझा हा दादा, आजर मामा, बंटी मामा आणि तुझ्यासारखे अनेक निरागस आणि जिद्दी पात्र मिळून आम्ही कार्य उभं केलं.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिच्यामुळे आपल्याला आयुष्य जगण्यास ऊर्जा मिळत असते. तसं माझ्यासाठी तू आहेस. मी कधीही स्वतःला एकटं वाटू देणार नाही, कारण इथल्या प्रत्येक भारतीयामध्ये जोपर्यंत बंधुत्वाची भावना जिवंत आहे का नाही, तोपर्यंत हे ऑक्सिजनचं झाड या प्रत्येकाला सावली देत जाईल. परुमाय, येतो, कारण की तुझ्यासारख्या कित्येक बहिणी वाट बघत आहेत तिथे. येतो.